आपल्याला कुठे जेवायला जायचं असेल, तर आपण पहिल्यांदा Google मॅप्सवरती रेस्टॉरंट्स नियर मी वगैरे, वगैरे सर्च करतो आणि त्याच्यामध्ये जी रेस्टॉरंट्स प्रॉपरली त्यांच्या डिशेस, फोटोज, मेन्यू अपडेट केलेले असतात, तर ते आपण चेक करतो. त्यांचे रिव्ह्यूज चेक करतो, की कोणाला कसं वाटतंय त्यांच्या मेन्यूजबद्दल, पीपल आर लाइकिंग इट ऑर नॉट आणि ते सगळं एकदा आपण रिव्ह्यू केल्यानंतर आपण डिसाईड करतो, की आपल्याला कोणत्या रेस्टॉरंटमध्ये एक्झॅक्टली जेवायला जायचंय. सो ज्या वेळेला लोकं बिझनेस डिसिजन घेत असतात, त्यावेळेला लोकं आपल्याला पहिल्यांदा Googleवरती किंवा Google माय बिझनेसवरती सर्च करतात आणि त्यानंतरच ते डिसिजन घेतात, की एक्झॅक्टली मला तुमच्यासोबत बिझनेस करायचा आहे की नाही. आणि फॉर एक्झाम्पल जर तुमच्या बिझनेस रिलेटेड कोणीतरी काहीतरी Googleवरती सर्च करत असेल आणि तुम्ही तिथे जर नाही दिसलात, तर काय होईल? ज्यांची ही प्रोफाईल दिसते, ज्यांनी प्रॉपरली फोटोज अपडेट केलेत, रिव्ह्यूज अपडेट केलेत, सगळ्या गोष्टी प्रॉपरली मेन्शन केल्यात, लोकं त्यांना प्रेफरन्स जास्त देतील आणि तुम्ही त्या कॉम्पिटिशनमधून ऑटोमॅटिकली बाहेर जाल. तर तुम्हाला तुमचा बिझनेसची व्हिजिबिलिटी आणि डिजिटल प्रेझेन्स क्रिएट करणं का महत्त्वाचं आहे, तुम्ही जाणून घ्या आणि त्या तुम्ही गोष्टी तुमच्या बिझनेसमध्ये नक्की इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. तुम्हाला याचा 100% फायदाच होणार आहे. जोपर्यंत तुम्ही डिजिटली प्रेझेन्स नसाल, तोपर्यंत तुम्ही जो तुमच्या अननोन कॉन्टॅक्टमधून येणारा बिझनेस आहे, तो तुम्ही लूज करताय. तुमची व्हिजिबिलिटी चेक करण्यासाठी तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक यू.